त्या आईला आज लय पेलो वाटतं दारू. आज जास्तच झाली मला. जाऊ दे, काय पिली तर जास्त झालं. आता मस्त जातो, भत्ता मारतो आणि झोपतो. ठीक आहे, असं वाटूळे आपल्या आयुष्यात, तसं वाटूळे. चल काय आपलंच घर आहे आणि घराला कडी कडी कुणी लावली घराला? आणि बायको कुठे गेली माझी? बायको, अरे हे काय रे? हे कोणी मध्ये लावून ठेवलंय? कोणी घरात जाऊ नये म्हणून ठेवलं काय हे? तू जा तिकडे, काय कामच नाही मध्येच ये. बायको, हे बायको, चालेल. बायको कुठे गेली? बायको काय माहेर बिरी गेली का मला सोडून? तरी मी तिला सकाळी बोललोच होतो मी आज पिऊन येणार नाही. तिला कळलं कसं काय? पण तिने तर मला बघितलं पण नाही पियालेलं. काहीतरी घोटाळा आहे. आता थोडं ह्याची वाट बघू. ही आली तर ठीक, नाही तर डायरेक्ट हिच्या घरी घुसू. ही हिच्या आईकडेच गेली असणार आहे 100%. बघतोच, हिचीच वाट बघतो. तू इथेच थांब. कुठं गेली काय माहिती? नवऱ्याला सोडून जाती दिवसभर कडी दाराला. आज येऊ देच ना, बांबूच घालतो तिचा मोठा बांबूच. तू थांब इथे, ती येऊ दे बघत रे. फुलं तर मस्त आहे, जाऊ दे आता काय. जाऊ ते तसलं नुसतं फुलाने भरलेलं. इथं ना भाजीपाला आहे ना काय. 4 कोसा लांब जायला लागतंय. एवढं लांब जाऊन मी भाजी भेटली ना. ते नवरा ते तसला सकाळपासून कुठं गेलाय काय माहिती, पडलाय कुठं दारू पिऊन. त्याला तर एक हेच नाही. बायकोसोबत कुठे यायला पाहिजे, जायला पाहिजे, भाजीपाला आणायला पाहिजे, त्याला काहीच नको. ते दारू प्यायचं आणि पडायचं. हो बाई, कुठं चाललं माझ्या घरात? बाई, तुमची बायको आहे, मी कळतं का? बायको आहे मला, माझी बायको ओळखत नाही का? आले वाटतं तुम्ही आज फुलहून. मी कुठे पेलोय? मी नाही पेलो. एक चापड दिला कळन का पेलो ना? अगं निवडे, मी कुठे पेलोय? मी तू तुम्ही माझ्या सकाळी माझी शपथ घेतली होती ना. मी मजा करत होतो, मी तुला तुम्ही ओळख नाही. सकाळी माझी शपथ घेतली होती ना. अरे पण मी शपथ घेतली, तुझी शपथ. मी ओळखू आहे ना तुम्हाला. तुझी शपथ मी पेलो नाही. पेलो नाही का? पेलो नाही. माझी शपथ मला मारताय का? माझा मारायचा प्लॅन आहे का माझा? अरे तुला सांगतोय ना, मी पेलो नाही, मी पेत नाही. पेलो नाही मग इथं कसे उभं राहिले? मी तुम्हाला ओळखू आहे ना. एवढं पिले तुम्ही. पेलो दुसऱ्याच्या घरी जाऊन थांबलोय का? माझं घर मी पिलोय का? माझं घर आहे पण मी आतमध्ये चालले, तुम्ही म्हणता ए बाई, म्हणजे तुम्हाला मी ओळखू आहे ना. अरे तू ओळखू आली. तुम्ही पिले का? अरे कुठं तुम्ही पेलोय? म्हणले होते ना, तुम्ही माझी शपथ घेतली होती ना. अरे पण मी कुठं पेलोय? अंगावर पडसान, नीट उभा राहा. अरे मग लाकूड दिसतं ना, डोक्यातच घालीन. अरे मला वाटतं ना ही जमीन सारखायला लागली, जमीन खालची. होय, मी नीट उभा आहे का बघ, मी नीट मी उभा आहे. म्हणलंच होतं तिथे भाजी आणायला गेले तर नवरा बी सकाळपासून जाऊन बसलाय कुठंतरी. अरे, मग? भाजी नाही काय नाही आणि नवऱ्याला थोडी काळजी नाही. आता मी चाललो होतो पण तो मध्ये पाक्या भेटला. म्हणलं आपण जाऊन येऊ इकडे जरा, मग त्याच काम करून आलो मी इकडं त्याच. हा ना, तुम्ही पक्के होत गेले असं काम करून आले फुलहून. अरे फुल नाही झालो ग मी. अरे उभं राहा की, तुम्हाला उभं बी राहता येईल. एवढं फुल होऊन आले, फुल होऊन नाही आलो मी. अगं इडे बिडे झाली काय तू? याला फुल होणं म्हणते का? मग याला डुललं म्हणतात का? डोललं नाही म्हणत याला रे. मी पेलो असतो ना, मी झोपलो असतो. मी झोपलो का? मी झोपलो नाही. आपण पियतच नाही. मी तुझी शपथ घेतली ना सकाळीच. मारायला बसले तुम्ही मला. पिलो नाही काय? पिलो नाही. अरे चला बायको, घरात. तुझी भाजी शपथ, नाही काय नाही तुझी तिथं. शपथ. कोणती मला भाजी कळत आणायची? नाही का हो थोडं पण? तुला कोणती भाजी रोज आणायची पिऊन होती? येतात. भाजी कोणती आणायची होती सांग. खायला जी जी लागते ना, गिळायला ती भाजी. गिळायचं कशाला? आपण भात खाऊ ना. भाजी कशाला लागते आपल्याला? भाजी नको. भाजी नको, नुसतं गिळायला लागतं. भात, वरण भात केला रोज एकच भाजी करते. अरे मग मला सकाळी सांगायचं ही भाजी आणा, ती भाजी आणा, मग मी आणली असती आता भाजी. तुम्ही सकाळपासून कुठे गेलते?
तू सांगितलं ना, मी असं कामाला चाललो होतो, हा जातो तर पाक्या भेटला. पाक्या म्हणला चल रे माझं इकडे थोडं काम आहे. मग मी तिकडे गेलो. काम आहे आणि गेला आणि फुल होऊन आले. अरे फुल नाही ग, मी तुला, मला बायको ओळखू ना घरात कोण चाललं ए बाई म्हणतोय मला. अरे मी मस्करी करत होतो. हे झाड बी हे मध्येच कसं कोणी बांधले रे, हे सगळं बांधलं ना ते बांधलंय. उगलंय पावसामुळं. अरे आता एवढं पण मॅनर्स नाही राहिलं वाटतं तुम्हाला, एवढी चढली का? अरे पण हे पायात अडकते ना, हे न उपटूनच टाकून टाकतो आज. हे बघ सगळं चला पायात घरात. गुतायला लागलं. अरे घरात काय करायचं जाऊन, मी एकटा झालं थांबलो तुझी वाट बघत. तू कुठे गेलती? मी भाजी आणायला गेलते. एक तर हे गाव तुमचं असं इथं भाजीपाल्याला 4 कोसायला लांब जायला लागतंय. अरे इथं शेतामध्ये भाज्या येतात आणि तू भाज्या नाही मार्केटला गेली का तिकडे? कुठं शेतामध्ये भाजी आहे इथं? हे शहराच्या बायका केलं की असंच अवघड सगळं. शहराच्या बायका करावंच नाही कधी. माझी मम्मी मग सांगत गावाकडची होती. करायची ना. अरे माझी मम्मी सांगत मग होती. गावाकडची करायची. मम्मी सांगत होती गावाकडची बघ. मला लय होत होता. मी गेलो शहराकडे. गेलं शहराकडं चालेल. आणि एक पिताड आमच्या नशीब पडलं. अरे मी पियतच नाही. पेतच नाही, मी प्यायचो. फक्त प्यायचे मी आणि प्यायचो. पिऊन बघायची, पेत नाही. अरे तो काळ गेला ग, तो काळ गेला ग डार्लिंग. आता आपण ना ते, आता आपलं दारूचं दुकान खोलायचं आपल्याला स्वतःला. तू माहिती का नाही? बरं चला, तुम्हाला जास्ती झाली आता, चला घरात. जास्त जास्त भाजीपाला नाही. आणून द्यायचं, गिळायला करायचंय. संध्याकाळी गिळायला मागितलं तर देणार नाही गिळायला. अरे मग शेतात जायचं का आपण दोघं? वांगी लावलेली आहेत आपली, वांगी जा मग घेऊन. वांगी घेऊन या, नाही तर पालक बिलक घेऊन या, काहीतरी घेऊन या. मी नको, मग मला परत पाक्या भेटा. मी पाक्यासोबत असं जाईल. असं जाईन आणि परत फुल होऊन तो येईल. पाक्या मी शेतापाशी तुम्हाला थांबला. घरात येऊ देणार नाही आता, निघा. तो पाक्या आहे ना, चला जा निघा. तो पाक्या त्याच्या शेतापाशी थांबला. मी गेलो, तो पाक्या मला असं घेऊन जातो. मग असं घेऊन जातो, मग मी असं येतो. मग मला असं असं चालू असं येतं, जसं जसं येतो. मग ती माझी चुकी आहे का? मी बघ, मी त्याला बोललो पाक्या, बायकोनी मला शपथ दिली मी पिणार नाही. तुम्ही माझी शपथ घेतली होती ना, मग तुम्ही का पिले? ऐक ना, मी तुला सांगतो ना, मग तुला तेच सांगतो. मी याला म्हणलो पाक्या, बायकोनी मला शपथ दिली मी पिणार नाही. तो का म्हणला, अरे गणू दादा काय होतंय, पियाना एक घोटणी काय होत नाही. आणि त्यांनी मला त्याची शपथ दिली. एक गोट घेतला म्हणून तुम्ही इतके डुलत डुलत आले का? अरे, मी पियतच नव्हतो. त्यांनी मला त्याची शपथ दिली. त्याची शपथ तुम्हाला पडलं आणि माझ्या शपथीचं काय? अरे तुझी काय, तुझी शपथ पण महत्वाची आहे, मित्र पण महत्वाचा आहे. तो आपल्या आडी अडचणीला येतो का नाही? येतो म्हणजे दारू प्यायची का? मी पियत नव्हतो. पेत नव्हतं काय? पेत नव्हतं. तुम्हाला बायको ओळखू ना, घरात कोण चाललंय बाई म्हणतोय. अरे मला आलती वैकू, तुला पडसाल. कसं विसरन का मी? विसरन कधी पिल्लू विसर? चला वा बाय, हम्म, बाहेर व्हा. बाहेर कशाला वा? मागापासून बाहेरच आहे. मग बाहेरच थांबा. बाहेर कशाला थांबू? मी तुझी वाट बघतो मागापासून. तू कधीपासून गेली मला सोडून. तुला 4 घंटे लागते का भाजी आणा? हे गावामध्ये भाजी आहे का तुमच्या? अरे मी तुला मला सांगायचं सकाळी भाजी आणा. मी भाजी चिकन घेऊन आला असतो मस्त. चिकन काय आला? चिकन मी चिकन खाते का? तू काय सारखा खायचं? चला. अगं थांब की, कुठे चालली घरात? जरा बोलतोय मी काहीतरी तुझ्यासोबत. भाजीला आणून द्या, गिळायला करायचंय. मग तू आता 4 तास गेलती, तू काय भाजी आणली? तिथं भाजीच नाहीये तुमच्या गावामध्ये. भाजीच नाही, मग 4 तास काय गेलं? कुठे गेली 4 तास भाजी आण? फिरून आले असं. तिथे फुलं भेटले, फुलं दिसत, फुलांचं गाव भरलेलं आहे तुमचं. फिरायला कशी जागा आहे आपल्या गावात? पण फिरायला कशी जागा आहे? भाजीपाला नाही ना गावात. फिरायला जागा चांगली आहे का ना सांग? हाय. मग मी एक काम करतो, मी पण बघून येतो जागा. मला पण बघायचं तुम्ही नाही जागा. यायचं, तुम्ही जासाल परत पिऊन यासाल. आता पेत नाही रे, मी जागा बघून येतो. मला पण बघायचे फुलं बिलं कुठे. जा, जाऊन बघू दे. जर पिऊन आले तर तुम्हाला इथून हाकलून देणार. जातो. तू काय कर, मस्त आहे की ना, कोंबडी काप, मस्त रस्सा बनव, मी येतो जेवण. तसलं नाही जमत आपल्याला, भाजी घेऊन या. मग तुला काय जमत? पडसान इतके डोल होऊन आलेत. काय डोळ होऊन आले? एवढं कळत नाही राव. तुझी शपथ घेतली मी पियत नाही ते. शपथ घेतली आणि दारू पिऊन आले. सकाळी शपथ घेतली होती पिऊन येणार नाही. ते सगळं त्या पाक्यामुळे झालं. मी काय करतो, त्या पाक्याच्या घरी जातो. हा, पाक्याला म्हणतो, तुला बोलावले वहिनीने म्हणून, तू दारू कशाला पाजली मला. हा घेऊन या त्याला. जा घेऊन या त्याला. ते आता कुठेतरी गेले ते बोललो होतं मला जाणं कुठेतरी, म्हणून मी घरी आलो. मी आई तर अजून बसणं होत त्यासोबत.
तुम्हाला कामच काय, काम धंदा दिलाय सोडून, आता प्यायचं आणि डोलायचं. अरे तुला सांगतो, काम धंदा नाही. आता उद्यापासून मी रोज कामाला जाणार आहे. कुठं जाणार आहे? ते लय काम लागलेत आपल्याला, कळलं का? येतं काय चालतंय येतं? तू रोजची किरकिर लावू नको, नाही तर मी जाणार डायरेक्ट घर सोडून जाईन. जा, असं पण तुम्ही काय करत नाही. बघा येऊ येऊ नको मग माग बिग माझ नुसतं दारू पिऊन पडत आहेत. काय करता हो तुम्ही? माग बिग यायचं नाही मी गेल्या. नाही येत, जा चला. बघ जा बघा, जा. दाखव तुला आता. जातो घर सोडून. चायला चाललोय तर खरं, अरे पण पैसे तर ना आपल्या घराव. रागा रागा निघलं बाहेर, पैसे कुठे? आईला भूक पण मारण्याचे लागले मला. घरी जावं तर बायको जोवाड्याने मारेल, आणि इकडे जावं तर पोट जोवाड्याने मारेल. जायचं कुठं, करायचं काय? पाऊस पण एवढा पडलाय, पाऊस चालू झालाय. तुला पण आताच पाडायचं होतं. पाडा, जिंदगीच आपली आहे. जिंदगीत आलोय माझ्यावर सांभाळायचं लागणार आपल्यालाच तुम्हाला. तर मी काय करतो, एक काम करतो, घरीच जातो. आपल्याकडे पैसे पण नाही, पावसाने घोटाळा गेलाय, पाक्या बसला असं घरी. आपण कुठे जाणार? आपल्याला एकच पर्याय, घर. बायकोचे जोडे खातो, आता काय करणार? चला. बायको, हे बायको, काय परत आले का तुम्ही? सांगून बोलती. मी तुम्हाला दिल तर आकलून कशाला आले तुम्ही डोकं लावायला परत? अरे येडे, मी चाललो होतो, पण माझ्या डोक्यात एक विचार आला. काय विचार आला? अरे म्हणलो आपण तर काय नाही. परत पिऊन यायचं आणि बायकोला भांडायचं. अरे नाही, मी काय म्हणलो, आपण तर काय, आपण जेवलं बिवलोय, पण आपल्यासाठी बायको उपाशी मरण नाही. आपल्याला पटत नाही ही गोष्ट. मी तुझा एवढी काळजी का तुम्हाला बायकोची? एवढी काळजी असते तुम्ही पिले नसते, कळलं का? अगं सोना, मला फक्त तुझा विचार आला ग. मी तुझ्या विचारासाठी आलो ग. हा, मला राहू द्या राहू द्या राहू द्या तुमचे विचार. चला निघा. अरे निघा, कुठे निघा? पाऊस दिसत का नाही बाहेर तुला? पाऊस मारण्याचा पाऊस आहे मग पिऊन कशाला यायचं? अगं आता बायकोला लाडी गोडी लावायला, तू जेवली का नाही म्हणून विचारायला. अगं त्या पाक्याने केलं ग, मी प्याणार नाही. आता मी ठीक आहे, उद्यापासून मी नाही राहणार. बस. बरं चला. चला बरं. सांग की मग, काय पाडते बिडते का? मला चप्पल विप्पल काढू दे की. अरे मलाच वाढत भूक लागली बैल, काहीतरी जेवायला. आता तर म्हणले अरे मी तुझ्यासोबत, तर जेवलंय आणि बायको पोर उपाशी असन. तुझ्यासोबत खातो ना काहीतरी येडे. आता तू एकटे एकटे तुला मी जेवण काय जाईन बनवलं का? नाही, जेवायला बनवायचंय नंतर खायचंय. पण तुला एकटे एकटीला जेवण जाईन का? जाईन का सांग? नाही चला. मग मी त्यासोबत जेवू लागतो. हा चला. चल.